नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही। घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रति दिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे। त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलंय। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं, भीतीपोटी जेव्हा लोक रांगेत उभे राहतात किंवा सिलेंडरचं साठे बाजार किंवा आपल्या घरी एक सिलेंडर असताना परत एक अजून घेऊन ठेवा की बाबा अन्यथा उद्या जर टंचाई झाली तर काय करायचं, हे जे भीतीपोटी अनेक वेळा लोक करतात, या गोष्टी होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलं।